सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ओ गंठन भाऊजी इकडे या. काय म्हणता कुठं चालले? मी हॉटेलला हॉटेल राजमान्य उडुपी अँड रेस्टॉरंट तुम्ही तिथं हे नाही का डॅमेज मॅनेजर मॅनेजर? कसं काय चाललंय हॉटेल? लय चांगलं चाललंय लय कार थांबते ट्रॅव्हल्स थांबतेत हा का? हा आणि ते आता पैसे मोजायची मशीन बी आणली सरपंचाने हा होय? हा आणि राबराची पाकिट म्हणजे एवढे पैसे येतात? हा चांगले येते बापरे. ते म्हणजे पतसंस्थेवाले ना कलेक्शनला 7-8 जण येते संध्याकाळी पैसे हा का? हम्म चांगलं आहे राव. हो आणि क्वालिटी पण आहे ना उभं गर्दी नाही ना हा होत खाल्लंय मी पण, क्वालिटी आहे आणि भारी. चहा पिऊन बघा चहा हा गुळाचा चहा आहे, पेले मी, हम्म. भारी आहे. आणि ते मिसळ पाव बरोबर पाव एवढा आहे ना मग एक खाईन कपरा आहे सगळं खाल्लं मी गंठन हा, भाऊजी. मग काय चेअरमन नेला पण असेल लय तुम्हाला भारी चालू आहे मग हा? हा नाही चांगलं व्यवस्थित चालू तुम्हाला पण पगार वाढून दिला असेल ना? हा हम्म. चल येऊ का वाढत. मला ती भारी राव. भाजीपालांची बघावं लागेल काही कमी काही नाही बरं थांबा ना, मला बी ना असं काहीतरी बिझनेस करू वाटतं राव. करा मग फॉल पिको ब्लाऊज ब्यूज शिवायचे ते सगळेच करते घरोघरी, कोणीच नाही टाकत बाहेर मग आता. रांगोळीचे मेहंदीचे क्लासेस घ्या ते लय किचकट काम असतं. मला पण असं आहे ना, पटकन असं जास्त पैसे कसे येतील असं सरपंचासारखं. मग मटका का नाही खेळत तुम्ही गंठन भाऊजी आता मी मटका खेळू का? मला नाही येत ना ते. मग उन्हाळ्या दिवशी मटका कुल्फी खायची उन्हात आणा मग जाऊ द्या, मी तुम्हाला यासाठी विचारते, तुम्ही आता एवढ्या दिवसापासून हॉटेलवर आहेत, थोडी आयडिया आली असेल ना नेमकं काय बिझनेस केला पाहिजे. आता हॉटेल आहे त्यांचं मग दुसरं बघा आता तुम्ही करा इच्छा जाऊ का मी मला ते शेवगा शेंगा ते संपल्या ना सांबरला परतले हाल होते येतो मी बरं मी पण विचार करतो मला काही सुचलं तर जाते आता सांगतो तुम्हाला धरणी आईची माया कशी जाईल वाया लय दिवसान लय हवसान लागलंय आभाळ बाळ ग. भाऊ हा? इकडे या. काय असो दोन्ही बसा बसा. कुठे चालले? चाललो होतो मला सरपंचाच्या. हा का? हा अहो मळ्यात काम करूस तर काहीतरी बिझनेस केला पाहिजे माहिती का? आता ह्या आपल्या कुठं नशिबात आहे मी गडी. बरं जाऊ द्या तुमचं सोडा. हा. मला ना काहीतरी बिझनेस करायचा आहे. मग काय केलं पाहिजे बरं? असं माझं डोकंच चाला ना. मी ना फोनवर गुगलवर सर्च केलं, ते भलं मोठं काहीतरी सांगता, मग मी ना अजून कन्फ्युज होते नेमकं कसला म्हणजे business. तुम्हाला बिझनेस करायचा आहे हा ज्याच्यातून लय पैसा भेटन असा. हा लय पैसा कसं ओळखलं? एक काम करा तुम्ही हा. सध्या अमृततुल्यचे दिवस आहेत. इकडे बघा अमृततुल्य ह्या नावाने अमृततुल्य त्या नावाने अमृततुल्य. हा अहो 1 लिटर दुधामध्ये 200 रुपये कमी द्या तुम्ही. 10 रुपयाला चहा 50 रुपयाचं दूध 150 रुपयाना असं कोणत्या धंद्यात आहे? हा आणि मग असं एक एक वस्तू वाढवत जायचं आणि मग हॉटेल करायचं मोठं. मी सांगतो भांडवल कमी हा आणि पैसा जास्त आहे. पण तेवढं बी नाही ना भांडवल माझ्याजवळ लावायला. एवढे मोठी तुमच्याकडे स्विच बँक असताना तुम्ही भांडवल कशाला करता? कसलं काय, बँकेत काहीच नाहीये. चेअरमन हा तुम्ही नुसतं चेअरमन कडे विषय काढला ना भांडवल आणि डायरेक्ट हॉटेलवर बसता ना तुम्ही. हा राव, मस्त हा तुम्हाला idea. चहा करायची गरज नाही काहीच नाही. डायरेक्ट गिरायकाचे पैसे हातात. माणूस ठेवा असा अमृततुल्य चहा भारी करा या नाव काढलं पाहिजे. हा नुसतं पैसाच पैसा. हा चालेल चालेल. लगेच चेअरमनला सांगा भांडवल आणि हॉटेल लगेच तयार हा लगेच लगेच. आहे का नाही? बरं बरं कस थँक्यू. काय आयडिया दिली? एक नंबर मस्त हुशार आहे ना तुम्ही. आणि एका दिवशी कधी मला आल्यावर फक्त चहा पाचा एक खुश पहिल्याच्या फुकट. पाहिला चहा. हा, हा. हा उद्घाटनाला बोला. हा हा येऊ नक्की. का? हा हा गाड्या दिली हो. जिल्हा परिषद नको म्हणतात काय? नको सध्या जिल्हा परिषद नको. आपल्याला कारखानदारी सांगितलेली म्हणजे दिलेली आहे ती सांभाळायची आपल्याला. मग पंचायत समिती घ्या. आमच्यापेक्षा ते पंचायत समिती पद खाली जरा त्यामुळे चेअरमन आता पार म्हणजे आम्ही कारखान्याचे चेअरमन आणि इकडं कुठं पंचायत समिती लढा. आता सध्या तर लयच पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या गमती जमती चालल्यात बुवा. नुसतं राम 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 राम. तिकीट नाही, एक तिकीट आणि 100 कार्यकर्ते तिकीटच कोणाला आहे हे अजून कळा ना मला. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे काय माहितीये का, प्रत्येक भावी उमेदवाराला वाटत मलाच तिकीट मिळणार आहे. आणि माझ्यासारखं जनमत कोणाच्याच बाजूला नाही. अहो ते निवडणुका लांबल्यामुळे इकडे लाख लाख रुपयाला गेलेत व डाबे काय दारू काय चहा आणि पाणी चालू आहे चिताड मेलेत उमेदवार आणि त्याच्यातून एकाला मिळणार आहे काय ठेवलंय त्याच्यामध्ये. कोणाचं आहे? आहे आपला आपलाच माणूस आपलेच माणसं. हा बोला ना. आता
लगेच आलोच. हा 2 मिनिटं सांगू का फोन कोणाचा होता? सांगा सांगा. फोन बायकोचा नव्हता, एवढं मात्र खरं आहे. कसं ओळखलं तुम्ही? बायकोचा फोन असा तर काय काय माझा बस का फोन करते फोन. आता एवढे दिवस आपण संगतीये, नुसतं माणूस खोकलं तरी कळतं का खोकलं म्हणून. नो तिथूनच ओळखलं मी. कशा तरी अशा हळवार नाजूक माणसाचा, बाई माणसाचा फोन दिसतोय. आहे. जरा अंधार पडायला लागला आणि त्यात बाई माणसाने फोन केलाय, म्हणजे कशी कातर वेळ आहे, नाजूक विषय, नाजूक वेळ. अंधार पडायला लागला आणि बाईचा फोन, म्हणजे संगीता बाई तर नाही. संगीताबाईच्या टोपा कालच बसून झाल्या. इकडं आता थोडी वेगळी खोल फिटिंग, म्हणजे काय म्हणायचं त्याला, प्लंबिंगचं काम आहे. Plumbing, बरोबर. तेव्हा लावा सोल्युशन लावा. बरोबर. अंधार पडलाय, बिबटे यायच्या बरं आत बरं. हा वाहक तिकडे गेला पाहिजे. जाऊ द्या. तर येऊ का? या वाजोबा या. काय म्हणता सुजाताबाई, फोन आले केला? का? हा. या 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 बोला, काय काम काढलं? मला आहे ना अमृत तुल्य खोलून द्या ना. अमृत तुले म्हणजे चहा? हा अहो, चहाचा कुठं बिझनेस करता तुम्ही? चेअरमनला कसा बिझनेस मागायचा? कारखाना काढून देतो एखादा, फरसान कंपनी काढून देऊ का सरपंचाच्या फाईटला? ते काय त्यांनी केलं म्हणून आपण केलं असं होतं अहो, ते. मग चहापेक्षा तर मी बिअर बार काढून देतो. काय मी कशी दिसन बिअर बार मध्ये? अहो, बिअर बार माणसं ठेवा तुम्ही, 200 दारूचं दुकानच देतो तुम्हाला, जाऊ द्या. नको 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 नको? मला शोभन असं चहाच बरं आहे. चहा कसं असं चालतात फिरता लोक येतात नाही का, आपण भूक लागल्यावर जेवायला जातो, पण चहाचं तसं नाही, असे पटापट गिऱ्हाईक येतात, लय पैसा आहे. अहो, पण मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही असं चहाचं ते कपन ते धुण्यापेक्षा आहे ना, तुम्हाला असं रिच काहीतरी असं लॅविश करून द्यावं एखादं. मी थोडी धुणार आहे, मी माणसं ठेवणार आहे, फक्त असं लोकांना वाटलं पाहिजे मी काहीतरी करते बिझनेस. म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही म्हणायचं. नाही, मी ठरवले आता फिक्स. बरं ठीक आहे, अमृतुल्यच टाकायचं आहे ना तुम्हाला. हा. चला, तुम्हाला नाही का मी ते मशीन वगैरे दाखवतो, त्याच्याबरोबर नाही का तुम्ही असा भारी चहा बनवायचा ना, की ती दूध वगैरे तापवायचं मशीन, हा. दूध आटवायचं मशीन, खवा करायचा आणि त्यात चहा टाकायचा, मग असा हा. कुंदा चहा होतो, अमृतुल्य चहा होतो. चला, लय भारी लय भारी, चला चला चला. हे पहा, हे आमचं खव्याचं मशीन. हा आम्ही अगोदर खव्याचा बिझनेस करायचो, हा का? तेव्हापासून हे असंच पडले. हम्म. हे तुम्हाला देऊन टाकतो. याच्यात काय करायचं, दूध तापवायचं, हा. दूध आटवायचं, हा. त्याचा खवा करायचा आणि तो चहात टाकायचा, म्हणजे एकदम अमृततुल्य कुंदा चहा होईल. हा. कस काय? भारी भारी. हा, मग ते तुम्ही वापरत नाही का आता ते? अहो, वापरत आहेत आम्ही, पण तुम्हाला देऊन टाकतो आता ते. चालेल चालेल. आम्हाला जर कधी गुलाबजामू खाऊशी वाटले, हा. आम्ही कोणाकडे खवा आणायला जात नाही, हा. आम्ही याच्यात खवा तयार करतो आणि मग हा. असे गुलाबजामुन करतो. चालेल चालेल तर शिरप्याला सांगतो मी ट्रॅक्टर मध्ये टाकायला, तो हा. पोच करीन तिथं. चालेल चालेल. चला, आता तुम्हाला एवढा मोठा चहाच करून द्यायचा आहे म्हणल्यावर काय होईल तिथलं काय काय बोलिलं? अरे ते आपलं नाही का अमृततुल्य. हा 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 हा. पेला का चहा? एक नंबर कडक आहे चहा. मस्त आहे ना. हा. मग तेवढा आपला प्रचार कर ना प्रचार गावात. हा. तुम्ही टेन्शन घेऊच नका, मी आहे ना, मी खंबीर आहे. गावातले लोक गाव मी सांगतो माझ्या पुढे घालून तिथं आणतो पहिले, वास का टेन्शन हा. घ्यायचं नाही त्याचं. कसं ना अजून लोकांना माहिती नाही, बरेच हा. लोक आपल्या गावातले ना मोबाईलच नाही वापरत. मार्केटिंग गरजेची आहे त्यासाठी. हा. बरोबर आहे. सरपंचाने कशी मार्केटिंग केली मस्त सरपंच हे डोकं आहे त्यांना. तसं. आपलं कसं गोरगरी पडतो आपण थोडंफार आपलं, आहे का नाही? मग तेवढं कर आणि अजून तुझ्या मित्रांना पण सांग. चालेल चालेल, हा? मी सांगतो फोन करून सांगायला अजून हे करायला, चालेल. पुढे करायला, आहे का नाही? हा. चालतं, येऊ का? हा हा. हो चेअरमन, हा. ती दिलं सुजाताबाईला अमृत तुल्य का काय ते चालू करून, हा, मग काहीतरी घोटाळा झालाय. काय झालंय? ती सुजाताबाई हॉटेल बंद करून गेली पळून, आणि लय गर्दी जमली हॉटेलच्या बाहेर. अरे कस काय, काय झालंय काय नेमकं? दोघा तिघांनी ती बोर्डला दगड बिगड हल्लेत, बोर्ड फोडलाय, लाईट ट्यूबा बिबा फोडल्यात. अरे मला फोन कस काय नाही अजून? काय माहित नाही भाऊ, पण सुजाताबाई कुलूप लावून पळून गेली. अयो, मग बघावं लागेल जाऊन. हा बघा ना. चल. अन जाळी मध्ये टिकले या करवंद. तुम्ही जिकडं आम्हाला येत होतो तिकडं चहा प्यायला, तुम्ही जिकडं कस काय आले? अरे बापरे, आता काय सांगायचं, सरपंच सगळा घोटाळा झाला आणि ते काय बंद केलंय दुकान ना ते. 2 दिवसातच हा. कमून? ते काय आता तुम्हाला माहित नाही, ते शेजारच्या गावचे ते भावी नेतृत्व, ते युवा नेते, हा. ते आले चहा प्यायला आणि कस काय काय झालं, त्यांच्या कापातच ती पाल निघली. ग. आता सुजाताबाईंनी कस काय चहा केला काय कळलंच नाही, आता किटलीतून पडली का वरून पडली. अयो. आता ते लागले राडा करायला, सुजाताबाईंनी केलं हॉटेल बंद
आता उगत ते तिथं नव्हते ते युवा नेते नाही तर टाळकच फोडला असतं त्याचं. पण त्यांना कळलं चेअरमनचा पाठिंबा यांना, ते गेले ती युवा नेते पळून गेले. पण आता सुजाताबाई म्हणतात मला तो धंदाच करायचा नाही, मला ते चहाचं दुकानच टाकायचं. पालीला वाईट लागले सुजाताबाई. जाऊ द्या, एवढा धंदा बंद झाला आणि तेव्हा धंदा बंद झालाय. जाऊन द्या त्या विषय सोडून तुम्ही पण. आता विषय सोडू त्यांचा पण आम्ही बरं का सरपंच, पण परवापासून सोडणार आहे. मग उद्या काय आहे? उद्या सुजाताबाईंना ज्यूसचं दुकान टाकून द्यायचं. घ्या. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर